हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर क्लास 9 सायन्सच्या चॅप्टरमध्ये आपण शिकतो आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यातले आपण युजफुल बघितलेले आहे, खूप सारे हार्मफुल पण बघितले आहे. एक काल बघितला आपण लास्ट लेक्चरमध्ये, तो म्हणजे काय, फंगस. आणि आज आपण बघणार आहे क्लॉस्ट्रिडियम. तर आधीचा जर फंगस होता तर हा एक काय बॅक्टेरिया आहे. क्लॉस्ट्रिडियम काय एक बॅक्टेरिया, पहिली गोष्ट इट इज अ बॅक्टेरिया. हा बॅक्टेरियाचं नाव काय, पूर्ण बॅक्टेरिया जर तुम्हाला नाव माहीत करून घ्यायचं असेल, त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनस. अजीब वगैरे नाव आहे ना, ठीक आहे. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. बरोबर वाचायलाच तर प्रॉब्लेम जाते, अशी नाव आहे याची, काही प्रॉब्लेम नाही. हा पण कशातला प्रकार आहे, हा लॅक्टोबॅसिली टाईपचा एक प्रकार आहे आणि बॅक्टेरिया आहे. याच्या आधी आपण काय बघितलं आहे, फंगस बघितला आहे. मग आता बॅक्टेरिया, हा जो बॅक्टेरिया हा कसा काय हार्मफुल आहे, तर त्याच्यावर आपण थोडं डिस्कशन करू. एकदम सिम्पल आहे, समजून घ्या. जसं आपण एखाद्या ठिकाणी जेवण करायला गेलो, लग्न वगैरे आहे किंवा कुठे एखादी फंक्शन आहे, तिथे जेवायला गेलो, तर काय होते, लगेच म्हणजे एकदम गरमागरम जेवण बनलं राहते आहे का नाही, आणि सगळे लोक जेवायला येते. तर एकदमच खूप साऱ्या लोकांनी हळूहळू काय म्हणते, पोट दुखणं सुरू होते, डोकं दुखणं सुरू होते, फूड पॉयझनिंग स्टार्ट होते. आता विचार करा, एकदम नवीन तयार केलेल्या जेवणामध्ये पटकन फूड पॉयझनिंग होऊ शकते काय? नाही होऊ शकत. कारण की याच्या आधी आपण जे फंगस बघितला होता, तर फंगसला काय असते, थोडं बुरशी लागायला वेळ लागते. एकदम फंगस काय बुरशी लागत नाही, पण येतं तर एकदम बनल्या असं थोड्या वेळातच काय झालं, फूड खराब झालं. कसं काय झालं, याच्यामध्ये कारण आहे हा क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया. याचं काम काय असते की, पहिली गोष्ट तर कि these bacteria live in soil and alimentary canal of humans and animals. Alimentary canal of humans and animals. आता बघा, म्हणून बघा, सॉईलमध्ये काय ऑलरेडी आहे बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया आहे? क्लॉस्ट्रिडियम. जर सॉईलमध्ये क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया आहे आणि तुम्ही जर समजा मातीच्या भरल्या हाताने जेवण करायला गेले, जमणार आहे का ते? नाही जमत ना. याचा अर्थ काय की तुम्ही हमेशा काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे सांग ना, हात धुवून जेवण केलं पाहिजे, है ना. हात धुवून जेवण केलं पाहिजे, ठीक आहे. नंतर मग बघा, दुसरी गोष्ट, हे जर समजा इथं ऑलरेडी आहे, मग हे एकाच प्रकारचे आहे काय? नाही आहे, खूप सारे. देअर आर मोर दॅन 100 स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरिया. देअर आर मोर दॅन 100 स्पेसीज. मोर दॅन 100 स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरिया, म्हणजे याच टाईपच्या स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरिया. याच टाईपचे 100 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, एखाद्या जास्त आहे का नाही. मग ह्या बॅक्टेरिया जास्त करून सॉईलमध्ये राहते, म्हणून कधी मातीतून आल्याला जेवण करायचं नाही, हातपाय धुवूनच जेवण करायचं. कारण ते डायरेक्ट कुठं जाते, पोटात जाते. आणि कुठल्या टाईपचे आहे, दीज आर रॉड शेप, प्रोड्यूस बॉटल शेप, ठीक आहे. कसे दिसते, कसे, दीज आर रॉड शेप. रॉड शेप कसे असते, रॉड कसा असते, असं रॉड असते आपलं, ह्या रॉड शेप. तुमचं बॅक्टेरिया पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बघणार मायक्रोस्कोपमध्ये, अशा रॉडसारखे दिसणार, चौकोनी, ठीक आहे. ॲक्च्युअली चौकोनी नाही राहत, ते चौकोनी टाईप दिसणार, किंवा असं समजून घे, या टाईपचे रॉडसारखे, ठीक आहे ना. हे काय या रॉड शेपमध्ये आहे. दुसरी गोष्ट, दे प्रोड्यूस स्पेशल बॉटल शेप इंडोस्पोर. आता हे काऊन सांगायला लागते, कारण की हे पाहून आपण ओळखू शकतो की ते कुठल्या टाईपचे बॅक्टेरिया आहे. बॉटल शेप्ड एंडोस्पोर्स. आता स्पोर्सचं काम तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. स्पोर्स काय करते, रिप्रोडक्शनच्यासाठी कामात पडते. हे पण त्यातला एक प्रकार आहे, बॉटल शेप इंडोस्पोर्स तयार करते हे, ठीक आहे. आणि जी खासियत आहे, लॅक्टोबॅसिली पण काय होता, एक बॅक्टेरियाच होता, आणि ते 2 टाईपचे होते, अनएरोबिक आणि एरोबिक. आपल्याला दोन्ही कामात पडले होते. अनएरोबिकमधून आपल्याला काय भेटलं होतं, अल्कोहोल भेटलं होतं. एरोबिकमधून एरोबिकच म्हणू शकतो आपण, लॅक्टोबॅसिलीच्या पण काय भेटलं होतं आपल्याला,
कर्ड भेटलं होतं, दही भेटलं होतं. सो इथे महत्त्वाची गोष्ट काय की दिस बॅक्टेरिया डू नॉट विथस्टँड म्हणजे चालतच नाही बिलकुल. काय चालत नाही यांना? नॉर्मल ऑक्सिजन लेवल. मग आता ज्यांना नॉर्मल ऑक्सिजन लेवल चालत नाही किंवा ज्यांना ऑक्सिजन चालतच नाही अशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो? अनएरोबिक. सो देअरफॉर कारण की बिकॉज दे ग्रो इन अनएरोबिक कंडिशन. आता लक्षात ठेवा किती सोपी गोष्ट आहे की इथे हवा चालत नाही. आता उदाहरणार्थ बघा, आपण कुठल्या एका दुकानात समजा काही स्वीट्स वगैरे घ्यायला गेलो, केक असू द्या, पेस्ट्री असू द्या, अजून काही पेढे, बर्फी, स्वीट्स वगैरे. तुम्ही जर त्या दुकानात गेले, तुम्ही पाहिलं असेल की एक काचाचा ग्लास राहते, असा मोठा बॉक्स राहते आणि त्या काचाच्या ग्लासच्या अंदर जे स्वीट्स ओपन ठेवले असतात. काहून त्याला झाकून ठेवता येत नाही काय? बिलकुल झाकून ठेवता येते, पण ते लोक ठेवते का झाकून? नाही ठेवत. काहून नाही ठेवत? त्याच्यामुळे कारण आहे, कारण की तिथे जे असे क्लोस्ट्रिडियमसारखे बॅक्टेरिया आहे ते हवेत जगत नाही. म्हणजे ते हवेत ओपन ठेवले का मग ते क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. रिप्रोड्यूस झाले नाही म्हणजे ते फूड पॉयझनिंग करत नाही. ठीक आहे, समजलं? ते एकदम एकदम रिप्रोड्यूस करत नाही म्हणून फूडला पॉयझन करत नाही. म्हणून नॉर्मली स्वीट्स वगैरे ज्या आपण तयार करतो, गोष्टी ज्या खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार करतो, त्याला आपण कुठे ठेवतो? ओपन एअरमध्ये ठेवतो. ठीक आहे, मग एकदम लॉजिकल गोष्ट आहे. थोडं जर कन्सेप्ट समजल्यावर बाकीच्या गोष्टी एकदम इझिली करू शकतो. मग आता प्रश्न असा पडला की फक्त बा आपण जे 2-3 बॅक्टेरिया, एक बॅक्टेरिया पहिला क्लॉस्ट्रिडियमचे 100 स्पेसिस आहे, 4-5 आपल्या बुकमध्ये दिले आहे क्लॉस्ट्रिडियमचे. ठीक आहे, क्लॉस्ट्रिडियम टेटानी आहे, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स आहे, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम आहे जे आपण पाहिला, त्या क्लॉस्ट्रिडियम डिफिसल आहे. तर हे सगळे जे दिलेले टाईप आहे, फक्त हेच आहे का फक्त हार्मफुल? बिलकुल नाही. याच्यामध्ये आणखी पण गोष्टी आहे. कोणते? अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर अदर कोणते आहे? जसे आता फंगस तर आपण ऑलरेडी पाहिले आहे, बॅक्टेरिया पाहिले आहे, सगळे एकखट्टेच लिहून आपण. काही बॅक्टेरिया आहे हार्मफुल, चांगले पण आहे, हार्मफुल आहे. अजून काय? फंगाय आहे, जे फंगस आहे. अजून काय असते? प्रोटोझोआ पण असते. ठीक आहे, अजून व्हायरस तर सगळ्यात बेकार आहे, व्हायरस झालाच नाही पाहिजे, व्हायरसेस आहे. एवढंच आहे काय? अजून काही ईस्ट आहे, काही आहे. सो व्हायरसेस दीज आर हार्मफुल. का बरं हार्मफुल आहे? कारण की दे कॉज डिसीजेस. दे काय करते? डिसीजेस तयार करते आपल्या ह्युमन शरीरामध्ये. कसे काय तयार करते? सगळ्यात बेकार कुठलं असते? हमेशा व्हायरस असते. का बरं? व्हायरस एकदम छोटासा आहे, शरीरात कुठूनही घुसू शकते, हवेतून म्हणा, पाण्यातून म्हणा, फूडमधून म्हणा. पण त्याचं बेकार काम काय आहे की तो जेव्हापर्यंत आपल्या शरीराच्या अंदर येत नाही तेव्हापर्यंत मेल्यासारखा राहते. जसा शरीरात घुसला तो का होते? एकदम जिवंत होते. तर व्हायरस हमेशा लिव्हिंग सेलमध्ये घुसल्यावर रिप्रोड्यूस करते. आणि जर तो लिव्हिंग सेलमध्ये राहू राहिला, बॉडीच्या अंदर राहून रिप्रोड्यूस करू राहिला, तर त्याला मारणं म्हणजे त्या सेलले मारणं आहे. बरोबर आहे ना? म्हणून नॉर्मली व्हायरसले मारणं काय डिफिकल्ट आहे. व्हायरस पहिले शरीराच्या अंदर शोधा लागेल, कोणत्या सेलमध्ये इफेक्ट करू राहिला ते पाहावं लागेल, मग त्याला मार लागेल. आणि त्याला मारणं म्हणजे काय? सगळ्या सेललेस मारणं आहे, कारण की तो सेलच्या बाहेर राहत नाही, सेलच्या अंदर राहते. म्हणजे असं समजा की एक घर आहे, त्या घरात कोणतरी बेकार चोर गुंडा घुसला आहे आणि ते घर पुरं अंदरून बाहेरून बंद आहे. मग तुम्हाला जर त्या चोर गुंड्याला बाहेर काढायचं असेल किंवा त्याला उडवायचं असेल, खतम करायचं असेल, तर काय करायला लागेल? पुरं घरच खतम करायला लागते. इथे लॉजिक तेच आहे की जर आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जर व्हायरस घुसला त्याला तर बाहेर काढता येत नाही. मग त्याला जर बाहेर काढता येत नसेल तर आपल्याला काय करायला लागेल? ते सेलच काय करायला लागेल? खतम करायला लागेल. म्हणून नॉर्मली व्हायरसले खतम करणं किंवा व्हायरसच्या बिमारी लवकर ठीक करणं सोपं नाही. म्हणून मी तुम्हाला लास्टच्या 1-2 लेक्चरमध्ये सांगितलं होतं की अँटीबायोटिक्सच्या वेळेस जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यावेळेस बिना डॉक्टरच्या सांगल्यानं स्वतःच्या हिशोबानं कोणत्याही औषधी घ्यायच्या नाही. डॉक्टरला दाखवायचं, डॉक्टर टेस्ट करून कोणत्या टाईपची बिमारी आहे आणि त्यानुसार तुझं औषध देईल ते औषध घ्यायची आणि पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा, मनातून सोडून द्यायचं नाही. कारण की आपल्याला माहीत नाही तो व्हायरस म्हणा किंवा जो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया म्हणा, तो अंदरून खतम झाला की नाही झाला, किंवा त्याचं काम संपलं की नाही संपलं. समजलं का? तर हे आपलं बेसिक आतापर्यंत आपण शिकलो आहे युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरियामध्ये.
नंतर याच्या खाली आपण बाकी दिलेलं आहे बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटीन्स. तर आपण काही बेसिक एक चार्ट बघून की जो आपल्या बुकमध्ये दिलेला आहे की कुठल्या टाईपचे डिसिजेस होते, कशामुळे होते, ठीक आहे, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझममुळे होते, नंतर ते कसं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, म्हणजे जसं हवेतून अंदर घुसले बा, की जेवणातून अंदर गेले, की पाण्यातून गेले, ठीक आहे. आणि ते गोष्टीपासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो की बिमारी नाही झाली पाहिजे, ते आपण काय करणार आहे इथं शिकणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण शिकलो आहे की क्लॉस्ट्रिडियमचा इफेक्ट काय होते, तो हार्मफुल का बरं आहे, आणि ते सोडून आणखी कोणकोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात ते आपण बघितलं. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, जेव्हा आपण ज्यामध्ये आपण काही रेग्युलर डिसीजेस आणि त्याचे प्रिव्हेन्शन्स, त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम बघूया आणि डिस्कस करूया. तो डायरेक्ट चार्ट आहे, मी तो 10च्या तसा बुकमधला तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे थोडं, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.